रामकृष्ण हरी. आवाज येते बरोबर. आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं मां ब्रह्म निराकुर्यां मां ब्रह्म निराकरो निराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. तिकडे बसून जा. हा तिकडे आलेला इथे बसतो ना, मध्ये डिस्टर्ब होतो. सरकून जा तिकडे. अशी काही कोणाची जागा नसते. कोणता तिसरा सुरू आहे का? नाही मंत्र. हा मंत्र आता यस्या मतम तस्य मतम आहे ना. अच्छा. नान्नम मन्ये सुवेले ते. तेवढं सांगत जा गड्या मला. माझ्या लक्षात राहत नाही आणि मला खुणा करून ठेवता येत नाही. दुसरा सुरू आहे. नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. मला ब्रह्म चांगल्या रीतीने म्हणजे निश्चयात्मक समजले असेही मी समजत नाही. ते मी जाणले नाही असेही मला वाटत नाही, म्हणून मी ते जाणतो. आम्हा शिष्यातील जो कळलेही आणि कळलेही नाही अशा प्रकारे जाणतो त्यालाच ते समजते. मराठी सोपं आहे का? म्हणतात सगळे मराठी सोपं असतं, संस्कृत कठीण. ठीक आहे ना. हम म्हणणे सुवेदेती नाही समजलं, मराठीत कळलं का? मला ते चांगल्या रीतीने समजले असेही मी समजत नाही आणि मी ते जाणले नाही असे मला वाटत नाही. म्हणजे काय सांगा मराठी. माते ब्रह्म ते कळाले आणि ते नामी जाणिले ऐसेनी ते कळवाले. ऐसेनी ते कळवाले हे गुरुदेवा. याचा अर्थ असा आहे की मला ब्रह्मज्ञान झालं आणि मला ब्रह्मज्ञान झालेलं सुद्धा नाही अशा रीतीने मी ब्रह्म जाणलेलं आहे. आता हे सगळं स्वानुभवाची खोड आहे. ब्रह्म जाणलं म्हणजे काय? जे म्हणतात की मला ब्रह्म समजलं त्यांची पोल खोलायची जागा आहे. इतकी सहज सोपं ब्रह्म कळलं असं सांगता येत नाही. आता श्री गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संवाद पाहिजे. अनधिकाऱ्याला ब्रह्म जाणलं हे समजत नाही. अनधिकाऱ्याला जर कळत असेल की ब्रह्म जाणलं तर यांनी जाणलेलं ब्रह्म खरं नव्हतं. काय म्हणतोय? खूपदा होतं आपल्या जवळचा नातलग असतो, मित्र असतो, अजून कोणी असतो, बापरे तुम्ही तर झाले ब्रह्मरूप. आपण त्याचा अर्थ आपण झालो ब्रह्मरूप असा घेऊ. कोणाची आठवण आली का?
आपण झालो ब्रह्मरूप असा अर्थ घेऊ नये. आणि आपण तसा अर्थ जर घेतला तर फसले. कारण जो तो आहे त्याला काहीच कळलेलं नाही, त्यांनी तुम्हाला ब्रह्म कळलं असं म्हटलं आणि त्याच्यावरून का मी मला ब्रह्म कळलं असं समजलो तर गडबड होईल. आणि अशी कधीही गडबड करून घेता कामा नये. म्हणून अनधिकार्याला ब्रह्म कळणे दुरापास्त आहे. काय आहे? मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे आणि मला ब्रह्मज्ञान झालेलं नाही अशा रीतीने ब्रह्म जाणलेलं आहे. आता या वाक्यात विरोधाभास जाणलेलं आहे म्हणून पहा घरी नाही कळ. इकडेच पाहिलं मी चंदूभाऊ पासून इकडे मी पाहिलंच नाही. तुम्हाला जर विचारलं की का हो तुम्ही जेवणार आहात का, मग मी जेवणार आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, काय होते मग पहा. संभ्रमात पाडणारं विधान आहे. काय आहे? संभ्रमात पाडणारं विधान आहे. तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजले असे जर वाटत नसेल तर तू ते जाणले असं कसं काय म्हणतो? पहिला प्रश्न. आणि तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजले असं वाटत असेल तर ते स्वरूप तू जाणले असं वाटत नाही असं का म्हणतोस? मराठी आहे. तुला जर ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे कळलं म्हणून भाऊची आठवण येते, पण त्यांना आमची आठवण नाही. तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजले असं वाटत असेल तर ते स्वरूप तू जाणले असं वाटत नाही असं का म्हणतो? तू स्पष्ट स्वरूप ब्रह्मस्वरूप जाणले असं म्हणतो तर मग मी जाणले नाही असं का म्हणतोस? एक तर ब्रह्मस्वरूप समजलं तरी म्हण, नाही तर ब्रह्मस्वरूप नाही समजलं तरी म्हण. पण मला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजले आणि मला नाही समजले या असे काही घोटाळ्यात टाकणारे वाक्य म्हणू नकोस. असे घोटाळ्यात टाकणारे वाक्य म्हणू नको. एकाच वस्तूचे आता सुरू झालं. मग आता ब्रह्म जाणलं म्हणजे काय झालं? आता मुद्दा वाटला. एकाच वस्तूचे एकाच व्यक्तीचे ज्ञान आणि अज्ञान एकाच वेळी असू शकत नाही. एक काहीतरी असते. कळतंय? हा टेबल मी जाणतो तरी म्हणा, हा टेबल मी जाणत नाही तरी म्हणा, पण एका वस्तूचं एका वेळी एकच ज्ञान होईल ना तर ज्ञान असेल. दोन पैकी एक काहीतरी असेल. पण जर दोन वस्तू असतील तर एकाचं ज्ञान झालं आहे आणि एकाचं अज्ञान आहे. असं म्हणता येतं की मी घटाला जाणतो, वृक्षाला जाणत नाही. वृक्षाला जाणतो, घटाला जाणत नाही. पण ब्रह्म एकच असताना तो त्याला जाणतोय म्हणून राहिला आणि जाणत नाही पण म्हणून राहिला. आहे की नाही? आंघोळ करून यायला पाहिजे की नाही? जै मी म्हणे कळाले तै मनादी तेथे विसावले, ज्ञाता ज्ञेयादी नुरले ऐक्य भावे. इथे मी हा एकच ज्ञाता आहे. ज्ञाता किती आहे? एकच आहे. मग ज्ञान आणि ज्ञेय त्या ठिकाणी उरलेलं नाही. ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय यांचं ऐक्य झाल्यामुळे फक्त ज्ञाताच उरलाय. ब्रह्म हे अप्रमेय आहे आणि म्हणून ब्रह्माचं प्रमाज्ञान होऊ शकत नाही. जर ब्रह्माचं प्रमाज्ञान होऊ शकत नाही तर तिथे प्रमाता हा एकटाच शिल्लक होतो. प्रमाही शिल्लक होत नाही आणि प्रमाणही शिल्लक राहत नाही. प्रमाज्ञानही नाही आणि प्रमाणही शिल्लक नाही. फक्त प्रमाता शिल्लक आहे. आता प्रमाज्ञान शिल्लक नाही तर त्याला प्रमाता तरी का म्हणायचं? म्हणून प्रमाता पण शिल्लक नाही. प्रमाता पण शिल्लक नाही तर मग ते फक्त ब्रह्मच आहे की नाही? म्हणून ते ब्रह्मच आहे. मग आता प्रमाताच नाही तर मग त्याला ब्रह्म आहे का म्हणायचं? मग जर ब्रह्म आहे असं म्हणायचं नाही तर मी त्याला जाणलं हे कसं म्हणू गुरुदेवा? प्रश्न काय आहे? उत्तर काय आहे? आणि
झालेलं ज्ञान हे संशय विपर्यय रहित आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही मला काल काय केलं, हेलावून टाकणारा प्रश्न नाही. कोणता प्रश्न होता तो? श्री गुरु संभ्रम निर्माण करणारा प्रश्न तुम्ही मला काल विचारला. त्या प्रश्नाला एक वाक्य आहे त्याला, आणि तो शब्द फक्त मला काढायचा आहे, बाकी काहीच नाही. प्रश्नार्थ आणि आक्षेप घेऊन राहिले श्री गुरु, आणि म्हणून त्याबद्दल बोलणं सुरू होतं. आणि त्यावेळी श्री गुरु शिष्याला विचारतात आहे. बर चालेल. आणि त्याचा संशय आहे का हे बघायचं आहे. मग आता हे ज्ञान यथार्थ ज्ञानच आहे, संशय विपर्यय रहित आहे. आता संशय म्हणजे काय? प्रपंचातले संशय आपल्याला माहिती आहे. परमार्थ संशय कशाला म्हणतात? ज्ञेय वस्तूच्या अस्तित्वाविषयी शंका, याला संशय असं म्हणतात. उदाहरणार्थ, आम्ही स्कूटरवर आलो, तुम्ही खरंच स्कूटर आणली का? मला तर दिसूनच नाही राहिली. ज्ञेय वस्तू स्कूटर आहे. ज्ञेय वस्तूच्या अस्तित्वाबद्दलची शंका त्याला संशय असं म्हणतात. आता ब्रह्माबद्दल अंतःकरणात जर शंका असेल तर त्याला संशय असं म्हणतात. काय म्हणतात? संशय. आणि हा संशय असता कामा नये. नाही, नंतर करू. शिष्यबुद्धी विचालनार्थ, विचलित करणे, तो विचलित शब्द नव्हता आठवला. शिष्यबुद्धी विचालनार्थ हा प्रश्न आहे. आता विपर्यय म्हणजे काय? ज्ञेय वस्तू जशी आहे तशी न दिसता, ज्ञेय वस्तू जशी आहे तशी न दिसता विपरीत दिसणे, याला विपर्यय असे म्हणतात. आणि म्हणून ब्रह्माबद्दलचं ज्ञान यथार्थ झालं पाहिजे. इतकं सगळं कशासाठी सांगणं चालू आहे? परमार्थात आपल्या मनाने मला ब्रह्म कळलं असं वाटणाऱ्यांची संख्या खूप आहे, आणि त्याला गळती लागावी. चुकीचं ब्रह्मज्ञान होता कामा नये, किंवा चुकीच्या गोष्टीला ब्रह्म समजण्याची शक्यता फार आहे. आणि म्हणून गुरुमुखातून ब्रह्मविद्या ऐकताना, वेदांत शास्त्र श्रवण करताना शंका कुशंका संशय घेऊन ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान घेऊ नये. ते ज्ञान स्पष्ट निसंदिग्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. जर संशय राहिला तर काय होईल? संशयात्मा विनश्यती. संशयी व्यक्तीचा परमार्थात तर काय, व्यवहारात सुद्धा अतोनात यातना असतात. संशयी व्यक्तीला अतोनात यातना असतात, आणि त्याचा व्यवहारातही नाश होतो. पण जो शास्त्रावर संशय घेतो, श्रीगुरूंवर संशय घेतो, साधनेवर संशय घेतो, त्यांच्या उपदेशावर संशय घेतो, त्यांच्या परंपरेवर संशय घेतो, त्यांच्या उद्देशावर संशय घेतो, ईश्वर आणि गुरु हे खरंच आहेत का याबद्दल संशय घेतो, तो नुसत्या दुःखात जात नाही, जन्म जन्मांतरीच्या महादुःखामध्ये जाऊन कोसळतो. काय होतं? काय करत होतो आधी? काय करत होतो आधी? विचार करून पहा. तो जन्म जन्मांतरीच्या महादुःखात जाऊन कोसळतो. ब्रह्मरूपता तर मिळण्याची शक्यताच नाही. म्हणून शास्त्रावर, शास्त्राच्या ज्ञानावर, आत्मस्वरूपावर, श्री गुरूंवर आणि ज्ञान परंपरेवर कधीही शंका घेऊ नये. आपल्याला दिलेल्या साधनांवर, साधनातील उपदेशावर,
संशय असता कामा नये. निसंशय पाहिजे, पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. पूर्ण श्रद्धा म्हणजे काय? नेहमी नेहमी सांगितलं, अनात्मनी आत्मबुद्धी शरीरालाच नियत. पूर्ण श्रद्धा सांगत बसत नाही. माणूस आपले पळवाटा काढतो श्रद्धेच्या चुटी, आणि माझी श्रद्धाच आहे असं समजतो. पण ज्याचं त्याने ठरवावं काय आहे. शरीराला मी म्हणत असल्यामुळे शरीर मन बुद्धी इंद्रिये सर्व गुणधर्मांनी लिप्त आहे. परिणामाने तो मर्त्य आणि संसारी होतो. म्हणून नाहम म्हणणे सुवेदेती. शिष्याला त्या ज्ञानाबद्दल असणाऱ्या वक्तव्याबद्दल श्री गुरु विचलित करीत आहे. विचाल्यते, शिष्यबुद्धी विचाल्यते आणि त्याच्याशी युक्तिवाद करतात आहे. आणि श्री गुरु शिष्याचं ज्ञान तपासून पाहत आहे. मी काल सांगितलं होतं, शिष्याच्या ज्ञानाला श्री गुरु ठोकून पिटून तपासून पाहत असतात. आणि याबद्दल माणसाने जागरूक असलं पाहिजे. म्हणून गुरूंसमोर बसून बोलताना जपून बोललं पाहिजे. कारण ते त्याच्यातून काय निवडायचं आहे तेवढं बरोबर निवडून घेतात. पण असं जर श्री गुरूंनी केलं तर शिष्याचं ज्ञान जास्त दृढ होतं, घट्ट होतं आणि पक्क होतं. खूपदा माणूस मोठ्या अभिमानाने ज्ञान सांगतो आणि त्या ज्ञानाच्या विरुद्ध जर कोणी बोलायला लागलं, कोणाबद्दल बोलतोय मी, सवय झाली असते, परोक्ष ज्ञानाचा अभ्यास झाला की हे सांगण्याची एक खुमखुमी येते. काय म्हणतात त्याला, सांगण्याची खुमखुमी असते, बोलण्याची अनावर इच्छा असते, प्रवचन करण्याची खूप आवड असते. आणि मग कोणीतरी जर त्या ज्ञानाविरुद्ध बोलायला लागलं तर त्यांनी सांगितलेल्या ज्ञानामध्ये शंका निर्माण होतात. तो होतो, बोलतो, सांगतो, सांगितल्यावर कोणीतरी विचारतं त्याचं कसं हो, मग ते ब्रह्म आहे कशावरून म्हणता तुम्ही, दिसत नाही तर. आता आई आणि आहे सांगितलं असते, पण समोरच्यानी असं विचारल्यानंतर याच्या मनात विचार येतो, तर कसं सांगावं बेटा आहे का नाही. तुम्हीच पाहा, आपण तो विश्वास ठेवून गेलाय. हो, पण विश्वास कसा ठेवला हो तुम्ही आहे म्हणून. आणि जर त्याचं आतमध्ये हल्लं तर त्याच्या आत संशय तयार होतो. आणि आपणच केलेल्या ज्ञानाभ्यासाबद्दल संशय निर्माण होणं यासारखी दुर्गती दुसरी कोणतीही नाही. म्हणून श्री गुरु तोही निर्माण होऊ नये म्हणून त्याला विचलित करतात आणि घट्ट करून देतात. काय असं केल्याने काय होते सांगू का. लोणच्याची बरणी असते, फुल भरली असते, ती बायका पुन्हा हलवतात. हलवलं की त्याच्यात पुन्हा भरपूर लोणच्याच्या फोडी जाऊन बसतात. पुन्हा ते काठापर्यंत, पुन्हा हलवतात, पुन्हा ते खाली जातात, पुन्हा भरतात. म्हणजे आतमध्ये जागा असतेच. काठापर्यंत आल्यावर ते भरलंय असं वाटतं की नाही, पण ते तेवढ्या प्रमाणात भरलेलं नसतं. हलवलं की ते पुन्हा सेट होतं, हलवलं की ते पुन्हा सेट होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये लोणच्याच्या फोडी बसत राहतात. एवढं हलव जेव्हा त्याला घट्ट बसवलं तरी ते दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली जाते. म्हणून हा अभ्यास करत असताना जेव्हा कोणी आपल्याशी प्रश्नोत्तर करतं त्यानंतर आपला अभ्यास पक्का असेल तरच, नाही तर शिष्य बुद्धी विचलित होते. इथे शिष्य विचलित झालेला नाही. माझ्यावर आला होता असा प्रसंग. मला एका जणांनी विचारलं, घोडा म्हटल्याने कोणी घोडा होते का, गाढव म्हटल्याने कोणी गाढव होते का, आणि जर असं होत नाही तर मी ब्रह्म आहे म्हटल्याने ब्रह्म कसा होईल. प्रश्न बरोबर आहे की तो काय, तुमच्या मनात प्रश्न आला का निर्माण.
पूर्व पक्षच खूपदा खरा वाटतो आणि मग फार पंचायत होते बरं. आणि असं विचारल्यानंतर मी हादरलो. हादरल्यानंतर विचार करायला लागलो, कारण बोललेला व्यक्ती मोठा होता. आणि मग मला माझं उत्तर पक्क झालं, मी मूळचाच ब्रह्मरूप आहे. काय आहे? मला ब्रह्म व्हायचं नाही, मी मूळचाच ब्रह्मरूप आहे. पण अज्ञान असतो, मी स्वतःला देहधारी समजतो आहे. हे याचं उत्तर मिळाल्यानंतर मग निवांत झालं. पण तोवर सगळे मला हसले. पण आपलं आतमध्ये घट्ट तयार होईपर्यंत या शंकांची सामना करावा लागतो आणि तो केला पाहिजे आणि आपल्याला मजबूत करून घेतलं पाहिजे. अन्य देव तद विदितात अथो अविदितात ते. ब्रह्मस्वरूप हे ज्ञात आणि अज्ञात वस्तूच्या अतीत आहे, म्हणून ब्रह्मस्वरूप ज्ञात नाही, म्हणून मला त्याचं ज्ञान झालं असं म्हणता येत नाही. ज्ञात कशाला म्हणतात? ज्याला नामरूप गुण या गोष्टी आहेत तीच गोष्ट ज्ञात होऊ शकते. म्हणून ब्रह्म हे ज्ञात आहे असं म्हणता येत नाही. काय म्हटलं? बरोबर बोललं? ब्रह्म हे ज्ञात आहे असे नाही. मग जर ते ज्ञात नाही तर मग ते अज्ञात आहे. असत वस्तू अज्ञात असते, सस शिंग. त्यामुळे ब्रह्म वस्तू अज्ञात आहे असं नक्कीच नाही. म्हणजे ते ज्ञात आणि अज्ञात या दोन्ही पासून भिन्न असल्यामुळे, म्हणून तद्विदितात अथो अविदितात कधी. काय वाक्य आहे? तद्विदितात अथो अविदितात अधि. म्हणून ते ज्ञाताच्या पलीकडे आणि अज्ञाताहून भिन्न आहे. सुंदर आहे की अभ्यास. आणि म्हणून मग काय करायचं? आपल्या चिंतन करायचं, श्रुती युक्ती आणि अनुभवाच्या साहाय्याने गूढार्थ लक्षार्थ कळवून घ्यायचा आणि ज्ञानामध्ये माझी दृढ धारणा करायची. काय करायची? ज्ञानामध्ये माझी दृढ धारणा करायची. म्हणून श्री गुरु शिष्याशी जेव्हा बोलतात त्यावेळेला त्याला संवाद असं म्हणतात. काय म्हणतात? गुरूंना जेव्हा शिष्याशी बोलायचं असतं तेव्हा जर आतुरतेने ऐकणारा शिष्य असेल तर तो संवाद असतो आणि शिष्य थेट आपल्या गुरूंशी संवाद साधतो आहे हे उत्तर देताना. म्हणून आचार्य गुरूंशी कधीही वाद घालायचा नसतो. नाही तुम्ही असं कसं म्हणता, असं होत नाही. त्यांच्या आदराला जरा सुद्धा धक्का लागता कामा नाही. त्यांनी त्यांचं काहीही नुकसान होत नाही आणि आपण कोसळल्याशिवाय राहत. आपण भाग्यवान आहोत. श्री गुरु सदेह आहे. अजूनही ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. आपण नसत्या गोष्टी श्री गुरूंशी बोलण्याचा प्रयत्न केल्याने आपण कितने पाणी में है हे त्यांना कळून गेलेलं असतं. म्हणून श्री गुरूंशी कधीही वाद करायचा नाही. श्री गुरूंबरोबर गप्पा करायच्या नाही. श्री गुरूंबरोबर तर्क कुतर्क करायचे नाही. फक्त संवाद करायचा. काय करायचा? फक्त संवाद करायचा. माझ्या बुद्धीची झलक श्री गुरूंना दाखवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण श्री गुरूंना हे माहिती आहे की आत्मतत्व बुद्धीच्या अतीत आहे आणि याला वाटतं मला आत्मा कळला आणि मग तो ती झलक दाखवायचा प्रयत्न करतो आणि अशी झलक दाखवायचा जो प्रयत्न आहे हा अत्यंत. म्हणून मग म्हटलं होतं शिष्य बुद्धी विचारणार्थम असं बोललो होतो. आता सांगतो आचार्य बुद्धी संवादनार्थम. काय आहे?
आचार्यांची बुद्धी ही फक्त संवाद करण्यासाठी आहे, एवढं आम्हाला ध्यानात घेतलं पाहिजे. उपदेश, आत्मानुभूती आणि आत्मनिश्चय. आता वाक्यभाष्य बोलतोय बरं, पदभाष्य झालं. वाक्यभाष्यात आचार्य म्हणतात, उपदेश, आत्मानुभूती आणि आत्मनिश्चय याच्यातील एक वाक्यता दाखवण्यासाठी शिष्याला दिलेली श्री गुरूंनी ही शिकवण आहे. वाक्यभाष्याचं महत्व काय आहे बघा. आधी पदभाष्याबद्दल बोललो मी, एवढं असा संवाद करायचा असतो, तसा संवाद करायचा असतो. वाक्यभाष्यात आचार्य सांगतात, उपदेश, आत्मानुभूती आणि आत्मनिश्चय यांचं एक वाक्यता ही कशातनं दाखवली आहे? नाहम म्हणणे. नाहम म्हणणे पदभाष्य घेतलाय की मी ते चांगलं जाणलं, आणि वाक्यभाष्यात नाहम म्हणणे म्हटलंय. काल दाखवलं होतं इथे मी. वाक्यभाष्यात फक्त टिंब नाहीये वरती, नाहम म्हणणे आणि अह या शब्दात निश्चयात्मक आणि निर्णय कायमचा ठसवला आहे. एकांतातील चिंतनानंतर शिष्याचा अनुभव कथन झालेला आहे. ब्रह्मस्वरूपाला मी जाणतो सुद्धा आणि जाणत नाही सुद्धा. मग आता ब्रह्मस्वरूप जाणले हे विपरीत बुद्धीचं ज्ञान होतं. कारण ब्रह्म मला कळलं असं वाटतं ना, मग ब्रह्म कळणं हे विपरीत बुद्धी आहे. मला ब्रह्म कळलं असं ज्याला वाटतं त्याचं काय झालं? म्हणून मी ब्रह्मस्वरूप जाणले हा माझा निश्चय हा व्यर्थ निश्चय आहे. कारण तो विपरीत ज्ञानाला धरून केलेला आहे. विपरीत ज्ञान कशाला म्हणतात? आहे एक, दुसरं दिसतं. आता आहे एक आणि ते मनबुद्ध्यादी चष्म्यामधून पाहिलं, इंद्रियांच्या मधून पाहिलं, अंतःकरणाच्या मधून पाहिलं, आणि एवढा चष्मा लावला मी आता. तिन्ही लावला. मन, बुद्धी, इंद्रिय, अंतःकरणाचे चष्मे लावल्यानंतर मग जे दिसलं ते मला खरं वाटलं आणि मी त्याला ब्रह्म समजलो. आणि म्हणून हे व्यर्थ निश्चय झाला. नुसतं समजून खात्री करून घेतली नाही. आता की नाही मी ब्रह्मज्ञानाच्या कुठे आलो आहे? जवळ. ब्रह्मज्ञानाच्या जवळ आणि ब्रह्मज्ञानाच्या दूर असं दाखवा बरं मला जागा. जर अशी जागा असेल तर ब्रह्म हे देश परिच्छिन्न आहे असं म्हणावं लागेल. आता थोडेसे दिवस राहिले असं जर वाटत असेल ब्रह्मज्ञानाला, तर ब्रह्म हे काल परिच्छिन्न आहे असं वाटेल. आणि आता मी ब्रह्म जाणणारच असं वाटत असेल तर ब्रह्म हे वस्तू परिच्छिन्न आहे असं वाटेल. पण ब्रह्म देश काल वस्तू अपरिच्छिन्न आहे. म्हणून मी ब्रह्म जाणल्यासारखंच, आता पकडीत आल्यासारखंच मला कळलंच. बस तुम्ही थोडस थांबा. आता याला विपरीत बुद्धीचं ज्ञान असं म्हणतात. आणि हे ब्रह्मज्ञान नाही. करायचा का केल्याचा अभ्यास? सगळे सर्टिफिकेट काढून घेतात. आपण आपल्याला दिलेले जे सर्टिफिकेट आहे ब्रह्मज्ञानी झाल्याचे ते सगळं उपनिषद काढून घेत आहे. परी मनादी जागे होता, वाक्य आपुले स्मरता, अनुभव येता आला चित्ता, कळले तेची. ब्रह्मज्ञान जाग झालं, मला झालं. आता काहीही राहिलेलं नाही. खूप आनंदात मी आहे. आणि मग मन झालं जाग. मन जाग झाल्याबरोबर बाहेर कटकटी सुरू झाल्याबरोबर माझी खडबड झाली, खळबळ झाली. आणि मग त्या संतापात मी जाऊन कुदलो. आणि कुदल्याबरोबर आठवण आलं की मला तर ब्रह्मज्ञान झालं होतं.
इथे तर आग दिसते आहे माझ्या आत बाहेर, मग आता कसं? म्हणून झालेलं ब्रह्मज्ञान विपरीत आहे. एवढा अभ्यास करायची इच्छाच नसते कोणाची. आपण रूढी परंपरेमध्ये एवढं फसलो असतो आणि बुद्धीने जेवढं आकलन केलं आहे त्यापेक्षा पुढे जाण्याची इच्छा नसते. आणि म्हणून श्री गुरूंच्या आदेशानुसार एकांतात जाऊन आत्मविचार करण्याची गरज आहे. लवकर प्रवचन करावं वाटतं. एकांतातलं चिंतन न करता प्रवचनाला जावंसं वाटतं. आणि तसं झालं की मग त्याला जे कळलं असतं ते कसं कळलं असतं हे काका सांगतात. मग कळले जो म्हणावे ते बुद्ध्याधिक व्हावे, ते जडती असे आगवे कळे कैसे. आता अहम जाणले असं म्हटलं तर ते बुद्धीला कळलाय आणि बुद्धी अचेतन जड असल्यामुळे ब्रह्म कसं कळलं? ब्रह्म तर चेतन आहे. आणि म्हणून पुन्हा सांगतो की ते विदित आहे असे तुम्हाला वाटू शकते आणि झालेले आत्मज्ञान मनाला कळले किंवा बुद्धीने जाणले असे वाटते. असे ते कळले असून सुद्धा जाणलेले नाही. पिढे वाटायचे का? मग एकांत हा साधक जीवनातील अत्यंत महत्वाची उत्तम अशी भगवंताची योजना आहे. एकांत काय आहे हे पुस्तकात नाही आहे, देवीजींच्या पुस्तकात पण नाही आहे. मला सुचलं, मी लिहून काढलं, कारण एकांतात बसलो होतो. एकांत हा साधक जीवनातील अत्यंत महत्वाचा उत्तम असा भगवंतानी आखून दिलेला योजनेचा भाग आहे. पुरुषार्थाने आत्मचिंतनार्थ त्याचा वापर करून त्या एकांताचे संधीची सुवर्ण संधी म्हणून उपयोग केल्यास जीवनच नव्हे जन्म सफल होतो. नुसतं जीवन सफल होत नाही, जन्म सफल होतो. पुढचा जन्म येत नाही. म्हणून एकांतात रमण्याची प्रॅक्टिस करावी. काय करावं? जर भाग्याने एकांत मिळाला असेल, दुसऱ्या कोणाला तर नाही म्हणत, तुम्हाला म्हणतो. मला 1-2 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं वेगळी खोली आहे माझी, आता घर घेतलं. पण वेगळ्या खोलीत वेगळं किती वेळ राहतो हे तपासायचं, नाही तर पुन्हा करमत नाही म्हणून खाली यायचं वरून. चहाची वेळ होते. सगळ्या आपल्या एकांताच्या खोलीत पेपर, टीव्ही आणि नातलग, नो एंट्री म्हणत नाही, पण जेवढं बाजूला राहता येईल तेवढं राहावं. आणि भगवंतानी दिलेल्या एकांताचा काय करावा? सदुपयोग करून घ्या. एकांत हा प्रारब्धानी प्राप्त होतो, पण पुरुषार्थाने त्याला काय करून घेता येतं? वसूल करून घेता येतं. पुरुषार्थाने त्या एकांताला फायदा करून घेता येतो. आम्हाला सगळे फायदे समजतात, हे फायदे आम्हाला समजत नाही, कारण आम्ही असे करून घेण्याच्या मागेच लागत नाही. आम्हाला नको असतं. चमचा असतो की नाही, त्याला ढवळल्याशिवाय करमतच नाही. त्याचं कामच काय आहे? आयुष्यभर जर चमचा म्हणूनच घालवला असेल तर मग ढवळाढवळ करण्याशिवाय दुसरं काहीही होत नाही. आणि नाही तर मग मला न सांगता तुम्ही कसं ठरवलं? कोण आहे मी? मोठ्याने सांगा. मी चमचा आहे काय वाटतं? मला न सांगता कसं ठरवलं? मला न विचारता कसं केलं? मुलीच्या बापाने नका घेऊ लक्षात. ते म्हणतील आम्हाला तर वाटतच नाही. तुम्हाला कशाला वाटणार? असो,
मी ब्रह्म जाणले नाही असे जर म्हटले, एवढं सुद्धा उदाहरण आलं की खाली येतो आपण. खाली यायला मन तयार होत नाही. म्हणून म्हणतो की कमी लोक राहिले ना बरं असतं. त्यांना हे समजतं. बस मी ब्रह्म जाणले नाही असे जर म्हटले तर ब्रह्म अविदित ठरण्याची शक्यता असल्याने मी ब्रह्म जाणले नाही असं म्हणता येणार नाही. कारण ते अज्ञात होईल आणि ब्रह्म अज्ञात नाही, पण ब्रह्म ज्ञात सुद्धा नाही. याहून ते भिन्न आहे. मी जयाचे मी म्हणे, कुटस्थ चेतना मी जाणे, तेची ब्रह्म असे लक्षणे भागत जागी. ब्रह्मस्वरूप मी चांगल्या प्रकारे जाणलं असं मी मानित नाही. ब्रह्मस्वरूप मी जाणले नाही असेही मी मानित नाही. मग म्हणून जरी गुरूंनी काय केलं, शिष्य विचारणार्थम गुगली टाकली. काय शब्द आहे, गुगली टाकली. शिष्य विचारणार्थम, शिष्याला विचलित करण्यासाठी प्रश्न विचारला होता. अरे तू ब्रह्म जाणलं का? आता शिष्यच आहे तो. आधी त्यांनी हो म्हणलं होतं, आता दुसऱ्यांदा त्याला समजलं. म्हणून काका म्हणतात गुगलीला काय काकांनी शब्द वापरलाय पहा. म्हणून जरी गुरुदेवा जो मजला दिदला चकवा, तरी कृपे आपुले कृपाळू व्हा, न ढळे मी. गुरुदेवा तुम्ही जरी मला फिरवून दिलं ना, तिथले तिथं घुमवलं, तरी पण मी ढळलेलो नाही. 172 नंबर. न ढळे मी. मग तू कोणत्या प्रकारे मांडतोस वेदच कोणत्या प्रकारे मांडतो? श्लोकातलं उत्तरार्ध आहे बरं का. तद्वेदच हा कोणत्या प्रकारे मांडतो वेदच. मग आता चकार मानले आहे म्हणजे मी ब्रह्मस्वरूप जाणले सुद्धा आणि जाणले नाही सुद्धा. रामहाच लक्ष्मणाच, म्हणून राम लक्ष्मणाच द्वंद्व समास. हा च जो आहे हा रामालाही लागतो आणि लक्ष्मणालाही लागतो. मग आता नो वेदेती वेदच, हा जो आहे वेदेती आणि अविदेत च, हा वेदलाही लागतो आणि अविदेलाही लागतो. आणि म्हणून मी ब्रह्मस्वरूप जाणले सुद्धा आणि मी ब्रह्मस्वरूप जाणले नाही सुद्धा. कारण ब्रह्मस्वरूप जाणणे म्हणजे विदित, न जाणणे म्हणजे अविदित. या दोन्ही पासून भिन्न असल्यामुळे मी ब्रह्मस्वरूप जाणले असे मी मानतो. आता शिष्य उत्तर देतोय गुरूंना. मी स्वतः नित्य विज्ञान स्वरूप असल्यामुळे, ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मी ते जाणतो. मी स्वतः नित्य ज्ञान स्वरूप, ब्रह्मस्वरूप, विज्ञान स्वरूप आहे. हे मी प्रत्येक आत्मस्वरूपाने म्हणजे ते मी आहे या दृष्टीने जाणतोच. एकांतात जाऊन आत्मविचार केलाय, आत्ममीमांसा केली आहे. यथार्थ सम्यक संशय विपर्यय रहित निश्चयात्मक ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ब्रह्माची ते मी आहे अशी अनुभूती झाली आहे. ब्रह्मस्वरूप मी जाणतो. याचा अर्थ काल सांगितलंय, ब्रह्म जाणणे ही क्रिया नाही. ज्याप्रमाणे पर्वताने चालणं थांबवलं तर थांबणे ही त्याची क्रिया नाही, तो त्याचा स्वभाव आहे. म्हणून जाणणे ही गोष्ट अक्रिय आहे. आठवत असेल तर पैठणवरून कोणत्या तरी गावाला आपण जात होतो, कोणत्या तरी एका समाधीला. नाही, नाथ महाराज कुठेतरी एका समाधीला जात होतो. तो पूर्ण वेळ मी जाणणे एकच शब्द सांगितला होता. विवेक सिंधू मधला जाणणे, आठवत ना? 5 जण होतो आपण. फक्त एकच शब्द बोललो होतो, जाणणे. 1-1.5 तासामध्ये जाणणे म्हणजे ब्रह्मस्वरूप कसं एवढंच बोललो होतो. ते जाणणे आहे. तर आठवत असेल तर प्रवासात बसमध्ये बोललेला विषय. आणि ती जी जाणण्याची आहे ती क्रिया नाही,
आणि जर ती क्रिया नाही तर ती ज्ञानरूपता आहे. हा निश्चय विज्ञान आहे, हेच ब्रह्माचे स्वरूप आहे. म्हणून मी जाणत नाही, हेही अज्ञान ब्रह्माचे स्वरूप संभवत नाही. मी जाणत नाही असं अज्ञान सुद्धा ब्रह्माचं स्वरूप समजले जात नाही. मग ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. अहमेवा अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. अहमेवा ठीक नाही, तेवढी ओळ आठवत नाही. मी स्वतः ब्रह्मरूप आहे, मीच मला जाणतो. मी माझ्यापासून कधीही वेगळा होत नाही. आणि म्हणून आत्मा हा निर्मित नाही. म्हणून आत्मा मला प्राप्त झाला असं म्हणता येत नाही. प्रत्येक प्राप्य गोष्ट ही निर्मित असते. आणि आत्मा प्राप्त सापडला, मिळाला, कमावला तर तो निर्मित होईल. आणि जी गोष्ट निर्मित असते तिला नाश असतो. निर्मित गोष्टीला प्रागभाव असं म्हणतात. म्हणजे निर्मितीपूर्वी तिचा अभाव आहे. निर्मित गोष्ट नाश पावल्यानंतर प्रध्वंसा भाव असतो. म्हणजे नाशानंतर ती शिल्लक राहत नाही. आत्म्याला प्रागभावही नाही, आत्म्याला प्रध्वंसा भावही नाही. म्हणून आत्मा निर्मित नाही. म्हणून आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. आणि निर्मितच तो नाही, पण तो आहे म्हणून त्याचा अत्यंत भाव होऊ शकत नाही. आणि सर्व व्याप्त तो असल्यामुळे त्याचा अन्योन्य भाव होऊ शकत नाही. म्हणून आत्मप्राप्ती अशक्य आहे. आता उद्यापासून यायचं का? उद्यापासून ऐकायला यायचं का? बघा, उपनिषदाचा अभ्यास करायचा असला की ह्या दर्जावर बोलावं. प्रागभाव प्रध्वंस भाव सांगत बसून चालत नाही. कारण आत्मा हा प्राप्य नाही, हा मूळचा विषय तुटून जातो जर हे सांगायला लागलं. आणि म्हणून वृत्ती शिष्यानी विरोधात्मक बोलून आपलं ज्ञान का सांगितलं? प्रश्न काय आहे शेवटचा? विरोधात्मक बोलून आपलं ज्ञान का बरं सांगितलं? आता ते म्हणतात दोन वृत्ती असतात. एकाला वृत्ती व्याप्ती म्हणतात आणि एकाला फलव्याप्ती असं म्हणतात. ही किल्ली आहे, ही विष्णू म्हणजे किल्ली आत बाहेर संपूर्ण दिसलेली आहे. आत बाहेर त्या किल्लीला जे व्यापलं जातं त्याला घटव्याप्ती असं म्हणतात. किल्ली व्याप्ती म्हणा. आणि ही किल्ली आहे असं जे दाटलं त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. आत्म्याला वृत्ती व्याप्ती आहे पण फलव्याप्ती नाही. एखाद्या ठिकाणी माठाच्या खाली दिवा ठेवलेला आहे. माठ दूर करेपर्यंत दिवा दिसत नाही हे बरोबर आहे. पण माठ दूर करायला जाताना काठी आणि टॉर्च सोबत लागतो. पण काठीने माठ फोडल्यानंतर उघडा झालेला दिवा हा टॉर्चने बघण्याची गरज पडत नाही. दिव्यामुळेच तो दिवा दिसतो, दुसरा दिवा लावण्याची गरज पडत नाही. म्हणून आत्म्याला फलव्याप्ती नाही. म्हणून गुरुदेवा मी ते स्वरूप स्पष्टपणे जाणतो असे नाही, म्हणून ते विदित नाही. आणि मी ते जाणत नाही असे नाही, म्हणून ते अविदित पण नाही. म्हणून शिष्याने आपलं ज्ञान अशा दोन शब्दांमध्ये सांगितलं. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी आत्माकार वृत्ती होणे आवश्यक आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या इथे ज्ञाता ज्ञेय भिन्न नसल्यामुळे मीच आहे. ऐक्य अद्वैत वृत्तीलाच फलव्याप्ती नाही. अहम ब्रह्म न जानामी ही जाणण्याची क्रिया नसल्याने फलव्याप्ती संभवत नाही. अशा पद्धतीने ऐसे मी ते जाणिले परी विशेष जे कळवाले
ते बळेची सांगणे झाले उत्तरामिशे. तुम्ही विचारलं म्हणून मला आता नाईलाजाने सांगणं भाग पडलं. असे यथार्थ ज्ञान झाले असून आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हे स्मृती रूपातून सविशेष झालेल्या स्थितीत कृत्रिमतेने सांगावे लागत आहे. म्हणून ते स्वरूप मी स्पष्टपणे जाणतो असे नाही, म्हणून ते विदित नाही. ते स्वरूप मी जाणत नाही असे नाही, म्हणून ते अविदित नाही. म्हणून ते स्वरूप मला ज्ञात नाही असेही नाही, व ते स्वरूप मला अज्ञात आहे असे सुद्धा नाही. म्हणून ब्रह्मस्वरूप ज्ञात वृत्ती अज्ञात वृत्ती या दोन्हीचे अधिष्ठान आहे. म्हणून ब्रह्मस्वरूप नुसत्या ज्ञात वृत्तीचं अधिष्ठान आहे असं नाही, अज्ञात वृत्तीचं सुद्धा अधिष्ठान आहे. म्हणून ब्रह्मस्वरूप हे ज्ञानरूप आहे. कसं आहे? ज्ञानरूप आहे. शिष्य म्हणतो की मी ब्रह्मस्वरूप जाणत नाही, याचा अर्थ घटादिवत ब्रह्माचं ज्ञान झालेलं नाही. ब्रह्म दृश्य इंद्रिय गोचर विषय होत नाही, कारण तो बुद्धीला सुद्धा अगोचर आहे. ब्रह्म हा ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. कोणत्या ज्ञानाचा? घटादिवत ज्ञानाचा. आणि म्हणून ब्रह्मस्वरूपाला शिष्य जाणत नाही. पण शिष्य ब्रह्मस्वरूपाला जाणत नाही म्हणून शिष्य अज्ञानी आहे असा त्याचा अर्थ नाही. कारण ब्रह्म असत रूप सुद्धा नाही. आणि म्हणून तो या दोनही गोष्टींचं खंडन करतो आहे की ते ब्रह्म मला ज्ञात नाही, म्हणजे मनबुद्ध्यादी घटवत गोचर नाही. ते मला अज्ञात नाही, म्हणजे ते शून्य किंवा असत नाही असं नाही. म्हणून ते अज्ञातापेक्षाही भिन्न आहे. म्हणून मी ब्रह्मस्वरूप जाणत नाही असे नाही, मी ब्रह्मस्वरूप जाणतो असेही नाही. मी आणि ब्रह्म या दोन भिन्न वस्तू नसल्यामुळे आणि मी स्वतःच ब्रह्मस्वरूप असल्यामुळे या अभेद ज्ञानाने मी ते जाणतो. काय वाक्य आहे? मी ते ब्रह्मस्वरूप जाणतो असे नाही, मी ते ब्रह्मस्वरूप जाणत नाही असे नाही, असे ब्रह्मस्वरूप मी जाणतो. आणि म्हणून अभेद ज्ञानाने जाणतो. इथे जाणणे ही क्रिया नसून जाणणे या शब्दाचा अर्थ होणे असा आहे. म्हणून मग श्रुतिवचन याला पुरावा. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मस्वरूप जाणणारा ब्रह्मरूप होतो. गुरु उपदेश देतात तत्वमसी, ते ब्रह्मस्वरूप तू आहेस. आणि शिष्य स्वानुभवातून सांगतो अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच ब्रह्मस्वरूप आहे. आता श्रुती, श्रीगुरु आणि अनुभव या तीनची एकवाक्यता झाली. हे खरे यथार्थ सम्यक संशय विपर्यय रहित ज्ञान आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारे ब्रह्मज्ञान असूच शकत नाही. कुठपर्यंत आला आता? शिष्याचे हे दोन्ही प्रकारचे उत्तर, मी ब्रह्मस्वरूपाला जाणतो हे विशेष ज्ञान अध्यस्त आहे असं, मी ब्रह्मस्वरूपाला आहे हे यथार्थ सम्यक ज्ञान आहे असं, हे ब्रह्मस्वरूप जाणत नाही मात्र मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. शिष्याचे दोन्ही विधाने, शिष्याचा अभिप्राय शास्त्रसंमत युक्तिसंगत असून ब्रह्मज्ञानाचे निश्चयार्थ प्राप्तीच्या अर्थाने शिष्याने हे दोन्ही विधाने करून ब्रह्मातील अन्य सर्व विपरीत मतांचा निषेध केलेला आहे असा श्रुतीचा अभिप्राय आहे. आणि हे श्रुतींना उत्तर मान्य आहे. हेच उत्तर शास्त्रसंमत आणि योग्य पद्धतीचं आहे. आता पुढे श्री गुरु बोलतात, यस्य मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. उद्या घेऊया. राम कृष्ण हरी.
अभ्यास या कशाला उतरल्याशिवाय या कशापर्यंत जोपर्यंत जाऊन अभ्यास करत नाही तोवर हा अभ्यास मी ब्रह्म जाणतो या अंगात लवकर आणि जो जाणत नाही त्याच्या अंगात तुम्ही एवढा अभ्यास करता आणि कसं जाणता हो इकडे तुमचं इकडे सगळं ते लवकर अज्ञाताच्याही अंगात येते ज्ञात्याच्याही अंगात येते आणि हे दोन्ही नाही हो रामकृष्ण हरी. आवाज येते बरोबर. आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं मां ब्रह्म निराकुर्यां मां ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. तिकडे बसू ना. हा तिकडे आलेला इथे बसतो ना. मध्ये डिस्टर्ब होतो. सरकून जा तिकडे. अशी काही कोणाची जागा नसते. कोणता तिसरा सुरू आहे का? नाही मंत्र. हा मंत्र आता यस्य मतम तस्य मतम आहे ना. अच्छा नान्नम मन्ये सुवेले ते. तेवढं सांगत जा गड्या मला. माझ्या लक्षात राहत नाही आणि मला खुणा करून ठेवता येत नाही. दुसरा सुरू आहे. नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च. मला ब्रह्म चांगल्या रीतीने म्हणजे निश्चयात्मक समजले असेही मी समजत नाही. ते मी जाणले नाही असेही मला वाटत नाही. म्हणून